आयुष्यात दृष्टी हळूहळू कमी होत गेली, मात्र त्यांचा दृष्टिकोन वाढत गेला आणि आयुष्याकडे अध्यात्माच्या मार्गाने बघत खचून न जाता त्यांनी आपली दिशा ठरवली. आम्ही बोलतोय ते नगरच्या हरिभक्त परायण मुकुंद महाराज जाटदेवळेकर यांच्याबाबत. पाहूया त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जप. असा भावभक्तीचा मार्ग जपत मोठ्या जिद्दीनं जीवनाशी संघर्ष करत मार्गक्रमण करणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्त परायण मुकुंद महाराज जाटदेवळेकर. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जाटदेवळे गावचे हे मुकुंद काका. वयाच्या 6व्या-7व्या वर्षीच नियतीनं जणू आपला खेळ दाखवला आणि खेळण्या बागडण्याच्या वयातच अचानक दृष्टी हळूहळू कमी होत गेली. मात्र मनाची जिद्द कायम होती. दिसत नाही म्हणून रडत बसताही आलं असतं, मात्र हे रडगाणं त्यांना मान्य नव्हतं. समोर होता तो त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर थेट परमात्म्याशी संवाद साधण्याचा मार्ग, अर्थात भक्तीचा मार्ग. दृष्टी कमी होत गेली मात्र जिद्द वाढत होती. शिक्षण अर्धवट सुटलं, मात्र लहानपणापासूनच स्तोत्र पठण, भजन, कवितांमध्ये रमून जाणं हा छंद अंगाशी जोडून घेतला आणि पुढे प्रवचन, कीर्तनाचा मार्ग धरला. अभ्यासू वृत्ती, रसाळ मधुरवाणी, त्यामुळे महाराष्ट्रासह परराज्यातही बोलावणं येऊ लागलं. अयोध्या, काशी, नैमिषारण्य इथे त्यांचे प्रवचनाचे कार्यक्रम आवर्जून आयोजित केले जातात. आज वयाच्या 75तही त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. पहाटे 4 वाजता दिनक्रम सुरू होतो. केवळ 4 तासांची झोप हे स्वतःशीच घालून घेतलेलं बंधन. हे व्रत ते गेली अनेक वर्ष सांभाळतायत. देशभर भ्रमंती सुरूच असते, मात्र त्याचबरोबर आणखी एक व्रत हाती घेतलंय, ते आहे गोशाळेचं. कत्तल खाण्याला जाणाऱ्या गायींना मायेची ऊब देत त्यांनी आष्टी तालुक्यात गोशाळा सुरू केली आहे. भारतीय संस्कृतीची परंपरा अशीच पुढे सुरू राहावी हे स्वप्न उराशी बाळगून मुलांना ते वैदिक शिक्षणाचे धडे सुद्धा देतात. वारकरी संप्रदायाची ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी मुकुंद महाराज, त्यांचे चिरंजीव गोविंद महाराज आणि संपूर्ण कुटुंबियांची ही धडपड अनेकांसाठी प्रेरणा देणारी ठरतीये. आयुष्यात आलेल्या अंधारावर मात करत भक्तीच्या मार्गानं आपल्या सोबतच इतरांच्या आयुष्यात प्रकाश पाडणाऱ्या या मुकुंद महाराजांना मानाचा सलाम. हृदयीचा जाणणे तारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यावर मनुष्य जो भरकटतो त्यात मुख्य डोळे पाप करणारे असतात. हे माझ्याजवळ नाहीत, त्यामुळे पापाची वासना नको माझे डोळा, त्याहून आंधळा बराच मी, असं तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्याप्रमाणे मी या फेऱ्यात कुठेच सापडलो गेलो नाही आणि मला अंतर्मुख होता आलं. दृष्टिकोन बदलणारा 500 वर्षांचा प्रवास पाहायला विसरू नका. जिंदगी मिलेगी दोबारा, शनिवारी सकाळी 9:30 वाजता आणि रविवारी रात्री 8:30 वाजता फक्त झी 24 तासवर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.